अवघी वाढली खटपट, अवघी वाढली खटपट, अवघी वाढली खटपट. भरला दिसे हात, अवघी वाढली खटपट, अवघी वाढली खटपट, वाढली खटपट. भरला दिसे हात, अवघी वाढली संचिताची वाट, वाटा हो मोगी फाकती. संचिताची वाट, वाटा हो मोगी फाकती. संचिताची वाट, वाटा हो मोगी फाकती. भोगा ऐसे ठाया ठाव, कर्मा त्रिविधाचे भाव, कर्मा त्रिविधाचे भाव, त्रिविधाचे भाव. भोगा ऐसे ठाया ठाव, कर्मा त्रिविधाचे दृष्टा येथे देव विरहित संकल्पा. 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 भोगा ऐसे ठाया ठाव, कर्मा त्रिविधाचे भाव, कर्मा त्रिविधाचे भाव, कर्मा त्रिविधाचे भाव. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अखेर. सहज लिळे उदकी वह्या, तुम्ही लक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अखेर. निळा म्हणे धराल हाती धरी, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अखेर. भरला दिसे हाट, अवघी वाढली खटपट. भरला दिसे हाट, अवघी वाढली खटपट. संचिताची वाट, वाटा होऊनी फाकती. भोगा ऐसे ठाया ठाव, कर्मा त्रिविधाचे भाव. भोगा ऐसे ठाया ठाव, कर्मा त्रिविधाचे भाव. दृष्टा येथे जीव देव, दृष्टा येथे देव विरहित संकल्पा. दिला पाडून या धडा, पाप पुण्याचा निवाडा. दिला पाडून या धडा, पाप पुण्याचा निवाडा. आचरती गोडा आचरणे आपुलाल्या, आचरती गोडा आचरणे आपुलाल्या. तुका म्हणे पराधीने, तुका म्हणे पराधीने झाली ओढलिया ऋणे. तुका म्हणे पराधीने झाली ओढलिया ऋणे. तुटती बंधने जरी देवा आळविती. तुका म्हणे पराधीने
झाली ओढलिया ऋणे तुटती बंधने जरी देवा आळविती भोगा ऐसे ठाया ठाव कर्मा त्रिविधांचे भाव दृष्टा येथे देव विरहित संकल्पा. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 927 क्रमांकाचा 4 चरणांचा चौकडीचा म्हणजे 4-4 ओळीचा अशा प्रकारचा थोडासा मोठा अशा प्रकारचा अभंग आहे. अभंग वाचताना अर्थ आपल्या सहज ध्यानात येत नाहीये, विचार केल्याशिवाय येत नाही असं म्हणूया आपण. ठीक आहे, परंतु तुकाराम महाराजांनी या अभंगात विचार मांडलाय तो थोडासा अनोखा आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगात बाजार भरलेला सांगितला आहे. तुकाराम महाराज एका बाजारात उभे आहेत. प्रत्येक माणूस त्या बाजारात उभा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, परमार्थाचं तत्व सांगताना संत परमार्थाचं तत्व सांगताना, जीवनाचं मूल्य सांगताना, एखाद्या गोष्टीतलं वर्म सांगताना जे आपल्यापुढे मांडतात, रूपक असेल, एखादी घटना असेल, जे आपल्यापुढं मांडतात ते आपल्या परिचयातलं असतं, अगदी परिचयातलं असतं. पण त्या परिचयातल्या घटनेशी, परिस्थितीशी आपण या दृष्टीनं कधीच विचार केला नसतं, पाहिलेलंच नसतं अशी गोष्ट आहे. म्हणून आपण त्या गोष्टीकडे आपण वेंधळेपणाने पाहत असतो, भोळसटपणाने पाहत असतो, क्षमा मागून बोलतो, बावळटपणानं पाहत असतो, जागरूकपणानं पाहत नाही, सावधपणानं पाहत नाही, चिकित्सकपणानं पाहत नाही, निरीक्षकपणानं पाहत नाही अशी गोष्ट आहे. म्हणून आपल्याला दिसणाऱ्या, आपल्याला अनुभवात येणाऱ्या, आपल्या अनुसरणात येणाऱ्या अनेक गोष्टीतून आपल्याला सहज कल्याणाचा बोध सहज कसा घेता येईल याकरता त्याच्याकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी आपल्याला संतांच्याकडून घ्यायची आहे. ही गोष्ट कृपा करून लक्षात ठेवा. बाजार काही नवीन गोष्ट आहे का? बाजार नवीन गोष्ट आहे का? दरवर्षी भरतो ना बाजार? दरवर्षी भरत असतो का? नाही हो, 8 दिवसाला भरत असतो ना. मी काही बोलतो तुम्ही ऐकून घेता. 8 दिवसाला बाजार भरतो. बाजारात प्रत्येक गृहस्थाला जावं लागतं. भाजीपाला आहे, फळं आहे, धान्य आहे, जे काही जीवनावश्यक वस्तू लागतात त्या एरवी आपण आणतोच इकडून, पण बाजाराच्या दिवशी विशेष खरेदी असते. कारण माल खूप येत असतो, माल चांगला दर्जेदार मिळतो, स्वस्त मिळण्याची शक्यता असते, ताजा भाजीपाला मिळतो, घेतो. ही काही सांगण्याची गोष्ट आहे, सगळ्यांना माहिती गोष्ट आहे. परंतु या बाजाराकडे पाहावं कसं अशी गोष्ट आहे. सगळ्या संतांनी बाजार सांगितला. एकनाथ महाराजांनी, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी काय संसार नगरी बाजार भरला भाई, काम क्रोध लोभ याचे गिराईक पाही. यात सुख नाही त्यात सुख नाही, या हाटाचे सुख कोठे नाही. या हाटाने थोर थोर मेले, शुक नारद भीष्म, भीष्म नारद शुक उमगले. असा हा बाजार आहे. बाजार एका जनार्दनी बाजार लटका, संत सांगा वाचून नोहे सुटका, हे त्याचा शेवट आहे. ज्ञानेश्वर माऊली पण म्हणतात, ये साते आलिया ओळगा सारंग धरून, नाहीतरी संसारू जाईल लया. ज्ञानदेव म्हणे, पाहता पाहिले स्वप्नीचे चेईले जाईल लया. हे साते म्हणजे 7 शब्द घातला. ते 7 म्हणजे 7 दिवसांनी येणारं जे असतं ते म्हणजे बाजार अशी गोष्ट आहे. तर जीवनरूपी बाजारात, मनुष्यदेहरूपी बाजारात, मृत्यूलोकरूपी बाजारात, मनुष्यदेहरूपी बाजारात, मृत्यूलोकी बाजारात, जीवनरूपी बाजारात आणि साधनरूपी बाजारात
कोणतंही घ्या आणि त्या दृष्टीने चिंतन करा, वेगळं वेगळं वेगळं. आपल्याला वेळ कमी आहे. या सगळ्या बाजारात आल्यानंतर काय करावं, कसं राहावं, काय घ्यावं, काय देऊन काय घ्यावं, याचं तारतम्य नाही. एक प्रकारचं याचं तारतम्य नाही. आणि बाजार भरलेला असतो. भरला दिसे हाट, हाट म्हणजे बाजार, आणि भरलेला दिसतोय. काय गच्च गर्दी भरलेली असते, चालायला रीग नसते, माणसाला माणसं खेळतात. मोठ्या मोठ्या अशा गल्ल्या असतात भरलेल्या. एकीकडं भाज्या फळं, एकीकडे धान्याचे ढीग असतात. आडत्याचा बाजार असतो, भाजीचा बाजार असतो, फळाचा बाजार असतो, एकीकडे बैलाचा बाजार असतो. त्याचे दलाल, त्याचे हेडी, सगळे अशा प्रकारचे येतात, मांडलेलं असतं गच्च. हा आमचे लोक म्हणतात, अहो पाथर्डीचा बाजार म्हणजे महासूर बाजार आहे, हळूपळेला बाजारच नाही असा. हां, एकदा या म्हणजे तुम्ही. मला तर वाटतं आज तुकाराम महाराज आमच्या पाथर्डीच्या बाजारातच उभे राहायचे आणि बघतात सगळं काय काय चाललंय. लहानपणी आम्हाला जाट देवळावून यायचं या बाजाराला, कधी कधी यायचं क्वचित. खूप आकर्षण असायचं. काय आज बाजारात जाणारे आपल्याला खाऊ काय आणतात एवढंच. दुसरं त्या भाजी बिजीचं काही घेणं नाही. कशाला भाजी आणते कोणाला माहिती. खाऊ आणला पाहिजे, ज्याचं त्याला असतं, जो ज्या दृष्टीनं पाहिजे त्या दृष्टीने. तुकाराम महाराज म्हणतात, अरे हे जग म्हणजे बाजारच बनलं आहे बरं का. हां, जग हे बंदीशाळा म्हणतात, जग हे पाठशाळा आहे म्हणतात, जग हे बाजार आहे म्हणतात. पण कसं आहे, मोठ्या मोठ्या शहरात किंवा बाजारात सगळे लोक इकडून इकडे येतात, वाहनावरून येतात, याच्यावरून येतात, त्याच्यावरून. मी म्हणतो या लोकांनी कसं काय ठरवलं एकत्र यायचं इतकं. लहानपणी मला वाटायचं सगळे लोक ठरवून येतात असं वाटतं, पण नंतर वाटलं कोणाचा कोणाशी न धरे संबंध, काहीच संबंध नाही. जो तो आपला आपला येतोय स्वतंत्र, कोणाची ओळख नाही, कोणी कोणाला ठरवलं नाही, कोणी कोणाला पुढे येत नाही. धक्का लागला तर मग मात्र भांडायला उठतात बाया सारून. डोळे फुटलेत काय, अशी गोष्ट आहे. धक्का लागल्यानंतर सौजन्य आहे किती असतं कोणाला माहिती. प्रत्येकजण स्वतःची गरज पूर्ण करायला येत असतो. हां, कुणाचा कोणाशी संबंध नसतो. प्रत्येक जण स्वतःची गरज पूर्ण करायला येत असतो आणि निरनिराळ्या गरजेचे लोक तिथे येतात. काहींना पैशाची गरज असते, ते माल घेऊन येतात, आणि काहीला मालाची गरज असते, ते पैसे घेऊन येतात. अशी गोष्ट आहे. काहीतरी द्यायचं आणि काहीतरी. याला अर्थशास्त्रामध्ये याला विनिमय म्हणतात. एक द्यायचं आणि एक घ्यायचं. पण एवढी एक गोष्ट आहे की आता तो विनिमय पैशात ठरला जातो. पूर्वी हा विनिमय त्या वस्तूतच ठरला जात होता जुन्या काळात. असं तिकडे जात नाही मी. परंतु जग हा एक बाजार भरला आहे. बाजारात जशी कुणाची कुणाला ओळख नसते, बाजारात जसा प्रत्येक माणूस स्वार्थी असतो, बाजारात जसं प्रत्येक माणूस आपल्याला पाहिजे तिकडेच जातो आणि ओळख नसताना ओळख काढून बोलून व्यवहार करून हा आपला स्वार्थ पाहतो, तो आपला स्वार्थ पाहतो. पण कुठेतरी त्या स्वार्थाला मापदंड असतो, म्हणून ते भाव असतो मालाचा. अशी गोष्ट आहे. पण त्याच्यात आत्मीयता असते का, त्याच्यात ऋणानुबंध असतो का, त्याचा पूर्वीचे हितसंबंध असतात का, त्यात एकमेकाची माणुसकीची किंवा एक इन्सानियत किंवा माणुसकीची बांधिलकी असते का, हा एक विचार आहे. हा एक विचार आहे. तर बाजारात जसा माणूस सडीफटंग म्हणजे सडेफटिंग म्हणजे असा तटस्थ जातो, पिशव्या घेतो, बाजार काय भाव आहे द्या, नको आम्हाला, हे माल चांगला नाही, तुमचं काय भाव आहे सांगा. भीड नाही, भार नाही, काही नाही. माल घ्यायचा निघून जायचं, माल घ्यायचा निघून जायचं, माल घ्यायचा निघून जायचं, माल ओपायचं आणि ठरवून जायचं, झटकून जायचं. सगळे घोंगड्या वगैरे काय जे कपडे आणले असतील ते माल त्याच्यात आणण्याचं. सकाळी 9-9:30ला बाजार भरायला सुरुवात होती आणि हळूहळू 12 वाजेपर्यंत बाजार फुलतो, चांगला उमलतो, गच्च लोक येतात. अगोदर विकणारे येतात, आपल्या आपल्या जागा धरतात, तंबू ठोकतात, माल लावून ठेवतात, चांगला आकर्षक कसा दिसेल. नोकर वगैरे त्याला सावध करतात, हे नीट काम करा.
येणारे मुक्त असतात, काही नाही. एक पिशवी पडशी काहीतरी घेतली, गाडीवर टुर करीत आले, पैशाची पर्स असते खिशात, काय घ्यायचं घेतलं चालले, ते मुक्त असतात. पण यांना दिवसभर खपावं लागतं तिथे, आणि सगळं जाऊन मग संध्याकाळी 3-4 वाजले की मग बाजार ओसरायला लागतो. ओसरायला लागल्यानंतर जेव्हा संध्याकाळ होते त्यावेळेला दिवसभर फुलून आलेल्या बाजारात संध्याकाळी काही कोणी कुत्रे असतात, डुकरं असतात, सडलेल्या भाज्या, सडलेले टाकून दिलेली फळं, असं जे विकलं नाही आणि जे परत न्यायला परवडत नाही अशा प्रकारचा माल तिथे असतो. आणि ते माल खाणारे पण त्याच पद्धतीचे असतात. ही तऱ्हा संध्याकाळी बाजाराची असते. म्हणजे सकाळी काही नाही, दुपारी फुल भरलेलं, संध्याकाळी काही नाही, आणि व्यापार उलाढाल प्रचंड होते. काही कोट्यावधीची, अब्जावधीची उलाढाल होते, आणि नंतर काही नाही. असं काय आहे जगात की तुकाराम महाराजांनी आज बाजारात यावं? एकांतात रमणारे तुकाराम महाराज आज या बाजाराच्या रूपकात येतात. त्याला काय सांगायचं आहे नेमकं? त्याला हेच सांगायचं आहे, अरे या जगात आपण मृत्यू लोकांचे आपण आलो ना, जीव मनुष्य देह घेऊन, हे जग म्हणजेच बाजार आहे, दुसरं काही नाही. जगच बाजार आहे, दुसरं काहीच नाही. हे कशाला सांगायचं आहे? काय करायचं सांगून जग बाजार आहे म्हणून? जग बाजार आहे याकरता सांगायचं आहे की बाजारात गेलेला माणूस जसा वागतो तसं जगात आलेल्या माणसानं जगाशी वागावं. आणि मुख्य काम आपलं दुसरंच आहे, हे काम नाही आहे, दुसरं हे काम नाही आहे, असं सांगितलं. बाजारात जाऊन जर माल घ्यायचा सोडून कोणाला ताई, मावशी, काकी अशा प्रकारचं म्हणून आपल्या घरच्यासारखं वागायला लागेल तर कसं होईल हो? कसं होईल कोणाला माहिती. अशी गोष्ट आहे. म्हणून घरी घरच्यासारखं जसं आपण वागतो तसं आपण बाजारात वागत नाही. त्याप्रमाणे आपलं घर कुठे आहे, आपल्या घरचे कोण आहेत, आणि त्यांच्याशी आपण तसं वागावं. आपण बाजारात जाऊन घरच्यासारखं, वेंधळ्यासारखं, बावळटसारखं वागायला लागलो, अशी गोष्ट आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात, भरला दिसे हाट, अवघी वाढली खटपट. सगळी खटपटच वाढली आहे. बाजारात कोणी शांत बसलेला दिसतो, टक लावून एखाद्याकडे पाहतो आहे, सहज बोलतोय, शांत नाही. बाजारात सगळी चंचलता असते, आणि खटपट खटपट, धडपड धडपड, खडबड खडबड अशा प्रकारची असते. अवघी वाढली खटपट. काय होतं? संचिताची वाटा होली पाकती. तर बाजार ही एक संचिताची वाट आहे. संचित म्हणजे साठलेलं. साठलेलं काय? कर्म. साठलेला पैसा, बरं का, साठलेला वेळ, शिल्लक असलेला वेळ, शिल्लक असलेला पैसा, हे आपण बाजारात घेऊन जातो. आणि सगळे लोक या जगात येतात ते संचिताच्या वाटेने येतात. कोणी जनावरांच्या योनीतून येतात, कोणी स्वर्गातल्या देवतांच्या योनीतून येतात, कोणी विद्याधराच्या योनीतून येतात, कोणी किन पुरुषाच्या योनीतून येतात, कोणी कोणाच्या योनीत, कुठून येतात. भोगे कळो येती मागील ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठते. या अभंगात 16 ओळीमध्ये जे रूपक मांडले, त्या रूपकाच्या प्रत्येक ओळीला एक प्रमाण आहे. एक नाही, अनेक प्रमाण आहेत अनेक ठिकाणी, की त्याचा खुलासा तिकडे आहे. आता आपण जसं वेळेच्या मर्यादेत बसेल तसं पाहू. तर भरला दिसे हाट, हा हाट फक्त भरलेला दिसतोय, एकदम गठ्ठा, खूप 10,000 लोक आहेत बाजारात, पण कुणालाच माहीत नाही दुसरं कोण आहे ते. एखादा भेटतो, काय भाजी न्यायला आलते काय, हां आज मिसेसना अडचण आहे म्हणून त्यांनी सांगितलं आज तुम्ही जा म्हणून. असं ते एखादं क्वचित अपवाद म्हणून, नाही तर नाही. आणि बाकी सगळी दिसायला खटपट दिसते, खटपट वाढलेली असते, आणि बाजार फक्त दिसायला असतो. त्याच्यात आत्मीयता नाही, त्याच्यात प्रेम नाही, त्याच्यात काही नाही, अशी गोष्ट आहे. आणि काय? संचिताची वाटा होऊन फाकती. संचिताच्या वाटेने लोक बाजारात येतात, जगाच्या बाजारात.
जसं आपण म्हणतो ना, कोणत्या घरातून कोण आलं, कोणत्या गावातून कोण आलं हे कळत नाही ना, त्याप्रमाणे या जगात जन्माला आलेले लोक कोणत्या जन्मात होते, कोणत्या लोकात होते, कोणतं कर्म भोगीत होते, कोणते भोग भोगीत होते, हे कुणालाच सांगता येत नाही. आपलं सांगता येत नाही, दुसऱ्याला सांगता येत नाही. पण संचिताच्या वाटेने आले आणि आल्यानंतर त्यांचा एक पिरियड आहे, त्यांचा एक बाजारातला एक वेळ आहे. 2 तास, 4 तास, 5 तास, काय जेवढं असायचं. विकणारे आहेत ते दिवसभर बसतात, घेणारे आहेत ते घेणाऱ्यापुरतं येतात, काहीचे दुसरे काही कामं असतात ते त्याच्यात करून घेतात, वगैरे वगैरे, प्रत्येकाचं वेगळं वेगळं. तर संचिताची वाट, आणि ज्या वेळेला वाट संपते त्यावेळेला वाटा होऊनी फाकती. संचिताच्या वाटेनं या बाजारात दिसलेल्या हाटात म्हणजे बाजारात खटपट वाढवायला लोक आलेले आहेत. पण त्यांच्या संचिताचा नियम संपला, वेळ संपला की ते पुन्हा त्या वाटा होऊनी त्या वाटा भरून भरून पुन्हा फाकतात म्हणजे एक इकडं जातं, एक तिकडं जातं, एक तिकडं जातं, अशी गोष्ट आहे. हे कसं जातं तर अनेक ओंडके एका पुरात वाहत आले आणि पुढे धबधबा असला तर वाहत येताना एकत्र येताना दिसतात, जणू काही एकमेकांचे भाऊबंद आहेत, एकमेकांचे मुलगा, बाप, आई कोणीतरी आहेत. आता आपण फाकायचं नाही म्हणतात, पण धबधब्यावरून जेव्हा पडतात आणि तिथून जेव्हा अनेक धारा सुटतात तेव्हा सगळीकडे जातात, अशी गोष्ट आहे. पुत्र पत्नी सहोदर माय बाप गोतांचा पसर, मिळती काष्ठे लोटता पूर, आदळी दूर होती खल्लाळी, अशी गोष्ट आहे. नवरा बायको जन्मभर एका कुटुंबात राहतात, आपल्याजवळ राहतात, प्रेम करतात, स्नेह करतात, काय करतात. पण एकाचा एका ठिकाणी मृत्यू आला आणि दुसऱ्याचा दुसऱ्या ठिकाणी मृत्यू आला. मृत्यू आल्यानंतर कोण कुठे गेलं कोणाला माहिती आहे? काही मोबाईलचा संपर्क आहे, काही इंटरनेट आहे का? तिथं गुगल सांगतं काही तुम्हाला? तुमचा बाप कुठे गेला, तुमची आई कुठे गेली, तुमची बायको कुठे गेली, कुणी सांगतं? नाही सांगत. व्हॉट्सॲप नाही सांगत, ना यूट्यूब नाही सांगत, ना कोणीच सांगत नाही. पत्र नाही, फोन नाही, काही नाही. मरती मेली नेणो किती, हाची लाभ तयाची सन्नती. जे गेले त्याची शुद्धीची नाही रे अर्जुना, भगवान म्हणतात. त्याचा शोधच लागत नाही परत. मग काय वाटा होऊनी फाकती. आणि 3 गोष्टी तुकाराम महाराजांनी सांगितल्या यात, ऐका. 3 गोष्टी सांगितल्या, रूपकात सांगितल्या. आणि त्या रूपकाचं जे रूप्य आहे ते पुढच्या सगळ्या चरणात आहे. त्या 3 गोष्टी काय सांगितल्या की येताना संचिताच्या वाटेने येतात, आल्यानंतर बाजारात खटपट वाढवितात. खटपट वाढवितात म्हणण्याचा ध्वनित अर्थ असा आहे की पहिलं कर्म थोडं असलं तर इथे येऊन जास्त कर्म वाढवितात. कोणाचा तरी माल जास्त घेतात, कोणाचं तरी काहीतरी उचलून नेतात त्याच्यातून, बरं का. नाही तर वेंधळ्यापणाने आपलं पाकिट हरवून जातात, काहीतरी खटपट वाढून जातात. खरं म्हणजे या बाजारात खटपट संपवायला आपण आलो आहोत. हे या शुद्धीवर तुम्ही या, असं तुकाराम महाराज म्हणतात. खटपट संपवायला आलं. सगळ्या कर्माची वाट इथे लावता येते, भोगाची वाट इथे लावता येते, चिंतनानं त्या ठिकाणी इथे आपल्याला सावध होता येतं. आपल्याला इथेच असलेल्या या जगातच, जगारूपी बाजारातच असलेल्या संतांची कृपा प्राप्त करून घेता येते आणि पुन्हा कधीच बाजाराला यायच्या खटपटीत पडायचंच नाही अशी अवस्था प्राप्त करून घेता येते. म्हणजे खटपट संपवता येते, पण इथे वाढलेली दिसते हो खटपट वाढलेली दिसते. तर एक लोकांचं येणं संचितानं मृत्यूलोकात मनुष्यदेह प्राप्त व्हावा अशा प्रकारचं संचित ज्यांचं बनलंय त्यांनाच या बाजारात येता येतं. येता येतं. राहिल्यानंतर त्यांना या बाजारात जे पाठवलेलं असतं, ज्याने पाठवणारानं ते खटपट संपवून निवांत राहण्यासाठी पाठवलेलं असतं, पण ते खटपट वाढून ठेवतात आणि बाजाराची वेळ झाल्यानंतर म्हणजे आयुष्य संपल्यानंतर, मृत्यूची वेळ आल्यानंतर संचिताची वाटा होऊन फाकती. जसे ज्या वाटेने आले त्या वाटेने किंवा जी वाट त्यांची ठरली आहे
की मी 10 वाजता बाजारात जाईन, मग बाजार करीन आणि 4 वाजता निघून मग सासरवाडीच्या तुमच्या गावाला येईल. असं काही जे जे काही ठरलेलं असेल ते म्हणजे इथे आल्यावर कर्म संपल्यानंतर जे ठरलं असेल त्या वाटावणे फाकते. म्हणजे ते येतात कसे, करतात काय आणि जातात कुठे कसे, याचं 3 प्रकारचं वर्णन केलं. तुकाराम महाराजांना इथे ध्वनित अर्थ आहे, स्पष्ट नाही, पण तुकाराम महाराजांना इथं खंत आहे. येतात ही गोष्ट चांगली आहे, पण खटपट वाढवतात ही गोष्ट वाईट आहे. आणि पहिल्यापेक्षा वाईट संचित तयार करून निरनिराळ्या खालच्या वाटेने त्या ठिकाणी जातात. एक माणूस स्वर्गात आला, मनुष्यदेहात राहिला आणि नको ते काम करून जर नरकाला गेला तर त्याचा ऱ्हास झाला की त्याचा फायदा झाला, त्याचा ऱ्हास झाला, लक्षात ठेवा. म्हणून अशा फायद्याचे कामं करणारे लोक किती, ऱ्हासाचे काम करणारे लोक किती, बरोबरीचे काम करणारे लोक किती. मनुष्यदेह गेल्यावर परत मनुष्यदेहात आलं हे बरोबरीचं काम, वरच्या लोकाला गेलं किंवा उद्धाराला गेलं हे फायद्याचं काम, आणि जनावराच्या जन्माला किंवा नरकाला गेलं ते खालचं काम असं म्हणतात. तर हा बाजार कसा आहे, आता रूपक पुढं आहे का परत, भोगा ऐसे ठाया ठाव, कर्मा त्रिविधाचे भाव, द्रष्टा येथे देव विरहित संकल्पा. काय मार्मिक वर्णन आहे हो बरं का. भोगा ऐसे ठाया ठाव, तर बाजारात सगळ्याच वस्तू असतात आणि सगळ्या प्रकारच्या वस्तू असतात. म्हणजे वस्तूचे प्रकार असतात, वस्तूच्या व्हरायटी असतात, वस्तूची क्वालिटी निरनिराळ्या अशा प्रकारच्या असतात, वस्तूचे प्रकार निरनिराळे असतात. एकच वस्तू, एकीकडे गहू आहे, एकीकडे तांदूळ आहे, एकीकडे मका आहे, एकीकडे आमक आहे, एकीकडे जनावराचा चारा आहे, विविध वस्तू आहेत. पण त्या प्रत्येक वस्तूचे प्रकार आहेत. हा ऊस खायला कोवळा आहे, हा ऊस रसाला जास्त आहे, हा ऊस साखरेची किंवा गुळाची पडतळ पडायला जास्त आहे वगैरे असे त्याचे प्रकार असतात. त्यातली त्यातही एक दर्जेदार असतो आणि कमी दर्जाचा असतो, त्याचा भाव कमी असतो. म्हणजे वस्तूचे प्रकार, वस्तूच्या जाती, वस्तूचे दर्जा हे निरनिराळ्या प्रकारचे असतात. आणि कसं असतं, भोगा ऐसे आणि कर्मा त्रिविधाचे भाव, प्रत्येकाचे भाव वेगळे वेगळे असतात. आता तुकाराम महाराजांचा लक्षार्थातला भाव शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि बाजार या रूपकातला वापरलेला भाव शब्दाचा अर्थ वेगळा आहे. बाजारातला भाव म्हणजे बाजार भाव काय आहे या गोष्टीचा, गांजा काय भाव विकतो माहिती का तुम्हाला? मला पण माहिती नाही, गरज पण नाही त्याची. तर भाव म्हणजे दर, रेट, मराठीत बोलायचं तर रेट. आणि तिकडे भाव म्हणजे आपण काय घ्यायला आलो, आपण कोणत्या भावनेनं आलो, यात कसं वागतो आपण, कोणत्या भावनेनं वागतो, कोणत्या श्रद्धेनं वागतो, असा दोन्ही अर्थ. तर भोगायचे ठाया ठेवतो, निरनिराळे सामान, निरनिराळे माल मांडलेले आहेत, असं थप्पी लावून मांडले इकडं तिकडं. पण कसे, कर्मा त्रिविधाचे भाव. भोगायचे ठावा ठाव, भोग म्हणजे घेण्याकरता निरनिराळ्या ठिकठिकाणी, ठाया ठाव म्हणजे ठिकठिकाणी आपल्याला जसा भोग पाहिजे, आपल्याला जसा माल पाहिजे तसे माल मांडलेले आहेत. पण आपल्याला मिळणार कसे, तर कर्मा त्रिविधाचे भाव. तर त्रिविध कर्म आपण त्या ठिकाणी करून आलेलो आहोत. तर कर्माची किंमत द्यायची आहे. आपण केलेलं जे कर्म आहे ना, त्या कर्माची किंमत द्यायची आणि त्याच्याबद्दल भोग विकत घ्यायचा आहे. हे या बाजारात मिळतं आहे, अशी गोष्ट आहे. आपण चांगलं कर्म केलं तर चांगलं घर आपल्याला मिळेल, चांगलं कर्म केलं तर चांगली पत्नी मिळेल, चांगलं कर्म केलं तर चांगली मुलं मिळतील, चांगलं कर्म केलं तर सोयरे धायरे चांगले मिळतील, मित्र चांगले मिळतील, ऑफिशियल लोक, ऑफिसातले लोक चांगले मिळतील, संत आपल्याला भेटतील. आणि वाईट कर्म केले असले तर आपल्याला एखादं झोपडीपट्टीत जावं लागेल. दारू पिणाराची, धिगाणा करणाराचीच भेट आपल्याला होईल. आसुरी संपत्तीच्या लोकात आपल्याला राहणं होईल. आपले संस्कार बदलतील, आपणही त्यांच्यात तसंच करायला लागू, आपणचही खायला प्यायला लागू. म्हणजे ज्याची त्याची कॅटेगरी, जे कर्म घेऊन आले त्रिविध, विविध कर्म 84 फेरा,
त्रिविध भोग या शरीरा, बरं का, कर्म कोठार पांजरा, जन्म जरा मरण साठवण, हे या बाजाराचं वर्णन तिकडं महाराजांनी केलं. विविध कर्म म्हणजे अनेक असंख्य कर्माचे प्रकार आहेत. आणि त्यामुळे 84 फेरा आहे, 84 लक्ष योनीचा फेरा आहे. त्या बहुतेक बऱ्याच योनी मृत्यू लोकातच आहेत त्याच्यात, बाकीचे काही असतील दुसरीकडे, पण बऱ्याच मृत्यू लोक आहेत 84 फेरा. आणि कर्म कोठार पांजरा, कर्माचं कोठार भरून ठेवलंय, खूप कर्म केले आहेत मागच्या जन्मात, मनुष्य जन्मात कोण, आणि तोच आपल्याला पिंजरा झाला आहे, म्हणजे तेच प्रतिबंध झाला आहे, कोठार झालं आहे, कर्माचं प्रतिबंध झाला आहे. आणि त्याच्यामुळे जन्म मरण जरा याची साठवण झाली. कर्माचं कोठार जर भरपूर झालं तर लाख जन्म, 10 लाख जरा, असं ते आलंय त्याच्यामागे, अशी गोष्ट आहे ते. म्हणून कर्मा त्रिविधाचे भाव, त्रिविध 3 प्रकारचे कर्म. 3 प्रकारचे म्हणजे कोणते आता, तर कायिक वाचिक मानसिक घ्या किंवा सात्विक राजसिक तामसिक घ्या, की त्या कर्माचे खिशात पैसे घेऊन आलो कर्माचं फळ भोगायला, आणि ते भोग इथे मांडलेले आहेत. जगाच्या बाजारात निरनिराळे भोग मांडलेले आहेत. आणि आपण येताना आपल्या खिशात आपलं केलेल्या कर्माचं अपूर्व घेऊन आलो, ते अपूर्व द्यायचं आणि ते भोग भोगायचे, म्हणजे भोग भोगायला येतात ते आपोआप, आणि ते कर्म त्याच्यातून कमी कमी होतं. ऑनलाईनमध्ये ज्याप्रमाणे आपण एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर सगळं घेतो आणि घेतल्यानंतर आपल्या खात्यातले पैसे तिकडं कमी होतात, त्याप्रमाणे आपण पूर्वी केलेल्या कर्माचं जे पापपुण्य असेल ते पापपुण्य इथे सुखदुःखाचे हलके किंवा भारी त्याच्या प्रमाणात भोगताना ते कर्म आपलं कमी होतं. एकीकडे भोगताना आणि पूर्वकर्म कमी होतं. आणि आपण जर कर्म करीत राहिलो इथं, तर कर्म करीत राहिल्यानंतर पुन्हा आपल्याला हे होतं. मी आत्ताच बोललो ना की काही माल विकणारे लोक असतात, ते पैसे घेतात, माल विकतात. आणि काही माल घेणारे लोक असतात, ते माल घेतात आणि पैसे विकतात, म्हणजे पैसे देतात. त्याप्रमाणे माल विकून पैसे घेणारे लोक आहेत, ते कर्म करून अपूर्व घेणारे लोक आहेत. आणि जे पैसे देऊन माल घेणारे आहेत, ते पूर्वीचं कर्म खर्च करून त्याच्या बदल्यात भोग घेणारे आहेत. असे दोन्ही प्रकारचे लोक यात येतात. तर कर्म करणारा आणि त्याचा अपूर्व बोलणारा म्हणजे विकणारा लोक, तो जास्त खटपट करून जातो. आणि हा पैसे देऊन जो माल घेतो, म्हणजे आपलं कर्म खर्च करून जो भोग घेतो, तो आपलं कर्म कमी करून जातो याच्यात. तर कमी करून जाणारा यात शहाणा आहे, अशी गोष्ट आहे. असो, तुकाराम महाराज म्हणतात की काय आहे, ठायाठाव सगळे भोग मांडलेले आहेत. आणि कर्मा त्रिविधाचे भाव, 3 प्रकारचे कर्म आहेत, रज तम सत्व वगैरे वगैरे, किंवा काही वाचिक मान, या 3 कर्माच्या भाव म्हणजे की 3 कर्म ज्याप्रमाणे असतील त्याप्रमाणे तिथे मांडलेले तेवढेच भोग त्याला मिळतील, तो ठीक होतो. पण एक गोष्ट आहे, या बाजारावर बाजार समिती एक नेमलेली, बरं का, बाजार समिती आहे, त्या समितीचं लक्ष आहे, त्या बाजार समितीचा एक अध्यक्ष आहे, त्याचंही लक्ष आहे की तुम्ही बाजारात येताना माल आणला, पण त्या मालाचं बाजार ही तुम्ही जागा वापरता, इथे लाईट वापरता, हे वापरता, त्याकरता समितीकडे काही तुम्ही कर भरता की नाही, का नुसतंच येऊन फुकटच पैसे घेऊन जाता. तुम्ही जे नेता त्याचा टॅक्स भरला पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. अशा प्रकारचा लक्ष ठेवणारा कोणीतरी आहे. तुकाराम महाराजांचा दृष्टा येथे देव काय विरहित संकल्पा. तर इथं दृष्टा म्हणजे टेहळणी करणारा, पाहणारा, नजर ठेवणारा, तुम्ही चुकलात की तुम्हाला दंड्या मारणारा, अशा प्रकारचा इथे देव आहे. याचा अर्थ असा की या जगामध्ये तुम्ही कुठून येता, काय करता, कर्म वेचून भोगता
की भोग वेचून कर्म करता, साठवता, हे तो बघतो आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही चुकीचं काम करता, प्रमादाचं काम करता, अन्यायाचं काम करता, बेकायदेशीर काम करता, तिथे तुम्हाला कन्व्हर्ट करणार, तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला हे लावणारा, तुम्हाला काच लावणारा, दृष्टा पाहणारा सर्वज्ञ देव इथे आहे. म्हणजे प्रत्येक कर्म, प्रत्येक संकल्प, प्रत्येक आपलं टिपणारा आणि त्याच्याबद्दलचा फळ देणारा परमात्मा सगळ्यांची कर्म, सगळ्यांच्या भावना, सगळ्यांच्या समजुती हा पाहत असतो, हे तुकाराम महाराजांना आवर्जून सांगायचे आहे. दृष्टा येथे देव विरहित संकल्प. त्याचा स्वतःला संकल्प काहीच नाही. त्याचा संकल्प एवढाच आहे की बाजार चालला पाहिजे, लोक खूप आले पाहिजे, माल आला पाहिजे खूप. माल आल्यामुळे माल आणणाऱ्या लोकांचंही भागलं पाहिजे आणि घेणाऱ्या लोकांनाही माल मिळाला पाहिजे. सगळ्यांनी प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे, सगळ्यांचं जीवन चांगलं लागलं पाहिजे आणि सगळ्यांनी बाजारातलं आपलं काम करून हे सगळे माझे असल्यामुळे माझ्याकडे आले पाहिजे तिकडे. इतकाच उद्देश आहे. यात स्वतःचा उद्देश काही नाही. विरहित संकल्प, काहीच संकल्प नाही तर मग कसं? ईश्वर संकल्प आहे ना काही, तर हा संकल्प तुमच्याच कल्याणाचा संकल्प आहे. त्याच्या स्वार्थाचा संकल्प काहीच नाही. म्हणून दृष्टा येथे देव विरहित संकल्प. या देवानी काय केलंय बरं? या देवानी त्याचे कायदे तयार केले. अगोदर हा प्रांगण घेतलं, हे नगरपालिकेकडून, सरकारकडून घेतलं की हे बाजाराला ही जागा पाहिजे, इथे अशा प्रकारचे टप्पे केले पाहिजे, इथं असल्या प्रकारच्या गल्ल्या केल्या पाहिजेत, इथे अशा प्रकारचे ओटे केले पाहिजेत, इथे साठवायला जागा केली पाहिजे. मग लोकांनी यायचं. मग बाजार समितीला उत्पन्नही होतं आणि लोकांची सोय होते, म्हणून बाजार. तर हे कुणी केलं आहे? तर या देवाने केलं आहे. दिला पाडून या धडा, पाप पुण्याचा निवाडा. दिला पाडून या धडा, पाप पुण्याचा निवाडा. आचरती गोडा, आचरणे आपुलाले. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात की या देवानी धडा पाडून दिला, म्हणजे पायंडा पाडून दिला. म्हणजे एक अशी ओळ पाडून दिली की अशा प्रकारे इथे लोकांनी यायचं, इथे माल हे करायचा, त्याचं भाडं भरायचं, तो विकायचा, स्वच्छ करून त्या ठिकाणी निघून जायचं. म्हणजे हे जसं बाजारात असतं त्याप्रमाणे या देवानं, देवरूपी द्रष्ट्यानं जगरूपी बाजारात संचितानं येणाऱ्या आणि भोग क्रियमाणानं करून जाणाऱ्या लोकांच्या करता एक धडा पाडून दिला आहे की तुम्ही उद्धाराकरता इथे या आणि सगळं संपवून निवांत होत जा. आणि असं जर तुम्ही न कराल तर तुमचं जे पाप पुण्य होईल त्याचा निवाडा केला जाईल आणि त्या पाप पुण्याप्रमाणे तुम्हाला भोग दिला जाईल. असा धडा यांनी पाडला. तुकाराम महाराज एके ठिकाणी देवाला जाब विचारला, कासया पडेला जी धडा, उगाशी वेडा आणि वाकुडा, आम्हा लेकुराशी पिढा. एका मागे जोडा दुसऱ्याचा, सांगा कोणाचा अन्याय, ऐसे मी धरितो पाय, तू तव समची सकळा माय, काय अन्याय एक माझा. नये हा जरी कारणा तरी का व्यालेची नारायणा, वचन द्यावे जी वचना मज अज्ञान समजावे. बहुत दिवस केला बोबाट. तो सगळा अभंग यात असा रूपकाचाच आहे, गमतीचा आहे. आता आपण एवढंच बोलू, कासया पडिला जी धडा, पण इथे म्हणतात दिला पाडून या धडा. दिला पाडून या धडा, पाप पुण्याचा निवाडा. तर पाप पुण्य म्हणजे काय आहे? काय केलं म्हणजे पाप होतं आणि काय केलं म्हणजे पुण्य होतं, याचं मापही त्यांनीच करून दिलं. त्याच्याकरता वेदाला नियुक्त केलं. त्याला वेद प्रणिहितो धर्म ह्यधर्मस्तद विपर्यय, वेदो नारायण साक्षात स्वयंभूर्ती शुश्रुमा. वेद ज्याला पाप म्हणेल ते पाप, वेद ज्याला पुण्य म्हणेल ते पुण्य. वेद ज्याला पाप म्हणतो ते ज्यांनी केलं त्याला वेदानं पापाचं फळ जे सांगितलंय ते नरक यातना, भयानक यातना भोगायला मिळणार.
वेदाने ज्याला पुण्य म्हटलंय ते ज्याने केलंय त्याला वेदानं त्या पुण्याचं फळ जे सांगितलं ते आपोआप भोगायला येणार. या जन्मात येणार, पुढच्या जन्मात येणार, या लोकात येणार, पुढच्या लोकात येणार. ही सगळी घडी पक्की बसून दिलेली पापपुण्याचा निवाडा. हां, अशा प्रकारानं हे निवाडा केला यानंच. आणि तो निवाडा करतो न्यावो अन्यावो निवडी वेदू वेदी अन्याय पडे तो निरय भोगे दंड. ही व्यवस्था त्यानेच केली. नरकाची व्यवस्था, स्वर्गाची व्यवस्था, दारिद्र्याची व्यवस्था, श्रीमंतीची व्यवस्था, रोगाची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था सगळी त्यांनी केली. पण पाप पुण्य मात्र माणूस करीत असतो. म्हणजे जगाच्या निर्मिती, जगाचं चालणं आणि जगाच्या नंतर सगळ्या गोष्टी ईश्वराच्या योजनेत कशा आहेत त्या तुकाराम महाराजांनी इथं व्यवस्थित मांडल्यात अगदी आणि बाजाराच्या रूपकाने. तर पाप पुण्याचा निवाडा अजून काय. पण एक गोष्ट आहे, माणसाला इथे स्वतंत्रता कुठे आहे. इथे स्वतंत्रता देवाकडे दिसते की लोकांनी यायचं, अन्याय केला की त्याला फटका मिळणार, न्याय केला की त्याला थोडं बरं मिळणार. म्हणजे अन्याय न्याय करायचा, काय करायचं हे देव सांगत नाही. हे आचरती गोडा आपुलाल्या, आचरणे आपुलाल्या. ज्याला जे करायला गोड वाटतं तो ते इथे येऊन करतो. कोणी पुण्य करतो, कोणी परोपकार करतो, कोणी दान करतो, कोणी समर्पण करतो, कोणी रोग्याचीच सेवा करतो आणि कोणी रोगी ॲक्सिडेंट झाला की त्याला लुटून निघून जातो. आता ज्याला जे आवडतं ते करतात. आचरती गोडा आचरणे आपुलाल्या. ते आचरताना त्याला कुणी नाही हात धरीत त्याला की तू चोरी करायला लागला, चोरी करू नको. देव साक्षी असतो पण हात नाही धरत. का? त्याला स्वतंत्रता दिली. स्वतंत्र करू दे. जातो कुठं हा? देवाजवळ CCTVचे कॅमेरे, तो बघतो आणि वेळ आली की त्याला बघतो. मग 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 त्याचा कान धरतो, त्याची मान धरतो, त्याची मानगूट वाटेल ते धरतो आणि म्हणतो त्यावेळेस ते केलं का? आता इथं बापाला चुकल का ते? आता चुकणार नाही. तर पाप पुण्याचा निवाडा काय आचरती आचरणे आपुलाल्या. हां, तर आचरती आपुला आणि मग पाप पुण्याचा निवाडा हो करतो. म्हणून काय होतं की जसं उंदीर पिंजरात अडकतो आणि जसा वाघ पिंजऱ्यात अडकतो. उंदरापासून वाघापर्यंत जे पिंजऱ्यात अडकतात ना ते आपल्या कर्माने अडकतात. तिथं जातात कशाला? ते खायला जातात म्हणून अडकतात ते. त्याप्रमाणे माणसं आपल्या कर्मात अडकून पराधीन होतात आणि आपण केलेलं कर्म, त्याचा आलेला भोग, तो भोगण्याकरता आपल्याला पराधीन व्हावं लागतं. म्हणून शेवटच्या ह्याच्यात फलस्वरूप काय या बाजाराचं? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पराधीने, तुका म्हणे पराधीने झाली ओढलिया ऋणे. हे पराधीन झाले का? त्यांनी ऋणाने ओढलेलं आहे. यांना ऋणाने ओढलेलं आहे. ऋणाने ओढलं आहे म्हणजे काय केलंय? ऋणाने ओढलं म्हणजे तर पाप पुण्य करण्याच्या खटपटीत त्यांच्यावर जे ऋण झालं, दुसऱ्याचं ऋण झालं म्हणजे परोपकार झाला म्हणजे ऋण झालं ना. ऋणानुबंध असतो ना. पितरांचं ऋण, देवाचं ऋण, ऋषींचं ऋण, समाजाचं ऋण, हे जे त्या ठिकाणी असतं ना ते फेडायला यावं लागतं, ते फेडावंच लागतं. तर ते ऋण त्यांना ओढतं. कुठं ओढतं? तर या जगाच्या बाजारात म्हणजे जन्म मरणाच्या कारागृहात, जन्म मरणाच्या जेलमध्ये पाप पुण्याचे जे गुन्हे केलेले आहेत. पुण्यसुद्धा एक गुन्हाचं एक प्रकारचं, मी केलंय म्हणणारा आणि मला याचं फळ पाहिजे म्हणणारा स्वार्थीच येतो. पाप पुण्याचा गुन्हा केलेली माणसं त्या ठिकाणी जन्म मरणाच्या जेलमध्ये बंद केली जातात आणि मग ती या बाजारात येतात जन्म मरणाचं भोगीत. म्हणून तुका म्हणे काय पराधीने झाली ओढली या ऋणे. म्हणजे जन्म मरणाच्या जेलमध्ये यांना
पाप पुण्याने ओढून नेलेलं आहे असं त्याचा अर्थ. ओढली. बरं, आत्तापर्यंत जे वर्णन केलं 4 चरण म्हणजे 14 ओळीत जे वर्णन केलं ते वर्णन वस्तुस्थितीचं केलं. जगातल्या जग हे बाजार आहे. या बाजारात सगळे लोक येतात. पाप पुण्याचा आणि सुखदुःखाच्या भोगाचा इथं व्यवहार होतो. याचं याच्यावर नियंत्रण करणारा देव आहे, द्रष्टा आहे. त्यांनी पाप पुण्याचा निवाडा केलेला आहे. लोक आपल्या आपल्या आवडीनं करतात, पण त्याचं निर्माण झालेला कर्मविपाकाप्रमाणे त्यांना तिथं भोग द्यावा लागतो. आणि त्यामुळे त्यांच्यावर ऋण झाल्यामुळे ते ऋण त्यांना फेडावंच लागतं. म्हणून ते पराधीन होऊन बसतात, जेलबंद होऊन बसतात. अशा प्रकारचे इथले जीव बहुतेक 99% अडकतात. मग तुकाराम महाराजांना म्हटलं की बाजाराचं वर्णन केलं, येणाऱ्याचं जाणाऱ्याचं केलं, व्यवहार करणाऱ्याचं केलं, पाप पुण्याचं केलं, देवाच्या नियंत्रणाचं केलं, त्याला सुखदुःखाचे भोग त्याचं सगळं वर्णन केलं. पण यातून सुटायचं काही वर्णन करता का नाही? याच्यातून बाहेर निघायचं का नाही? का असंच चालायचं? मग तुमचं सांगून काय उपयोग आहे सगळा? अशा प्रकारचं सांगितलं की इथून सुटकाच नाही. आता सुटकाच नाही. एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी बाजार लटिका, संत संगा वाचूनी नाही सुटका बाबा. तर सत्संग काहीतरी सांगितलं त्यांनी सुटका. तुम्ही काही सांगता का नाही? तुकाराम महाराजांना नाही. तुकाराम महाराज सांगतो. मग काय झालं की लोक पराधीन झाले, लोक बंधनात पडले. कशाच्या? पहिल्यांदा मायेच्या, जीवत्वाच्या बंधनात, मायेच्या बंधनात, काम काय 3 गुणांच्या बंधनात, 3 गुणांच्या बंधनात, अंतःकरणाच्या कामक्रोध मदमत्सर विकाराच्या बंधनात, आपण केलेल्या कर्माच्या बंधनात, आपण चुकीची समजूत केलेल्या चुकीच्या अज्ञानाच्या समजुतीच्या बंधनात. किती सांगावं तितकं थोडं. ते सगळ्या बंधनाचे वलय, सगळ्या बंधनानं करकचून बांधला आहे. म्हणून माणसं पराधीन झाले. तू का म्हणे, पराधीने झाली ओढिली या ऋणे, ऋणाने ओढले म्हणून पराधीन झाले. आता यांचे जख्ख झालेले वज्रबंधनं कसे तुटतील? तुटतील का? तुकाराम महाराजांचा हा तुटतील. तुटती बंधने. अर्ध्याच ओळीत सांगितलं, फक्त 2 ओळीत, 16पैकी 2 किंवा 4पैकी अर्ध्या ओळीत सांगितलं. काय? तुटती बंधने जरी देवा आळवीत. ही जर देवाला आळवतील की देवा मला सोड, देवा मला सोड, देवा मला सोड, सोड सोड, सोडी 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 आता अनंता, असं जर देवाला आळवतील तर देवाला करुणा येईल. मग याची बंधनं तुटतील. अशी गोष्ट आहे. याची बंधनं मग तुटतील. म्हणून देवाला आळवलं पाहिजे. तुकाराम महाराजांचा सगळा फोर्स इकडे की काही करू नका, याचं गांभीर्य लक्षात घ्या आणि सगळं सोडून देवाला आळवा. आळवीन करुणा वचनी आणि गोड नगलगे मणी, निद्रा जागृती आणि स्वप्नी धरिले धानी मनी रूप. तुकाराम महाराज म्हणतात हे भाग्यवानाचं काम आहे. भाग्यवान म्हणून देवाला आळवतो. काय म्हणतो देवाला आळवतो? कसं आळवावं देवाला? थोडक्यात सांगतो आपल्याला. देवा मी संसाराने आम्हाला बहुत जाच केलाय रे. संसाराने मला दुःख दिलं रे, दुःख दिलं. या संसारात दुःख भोगायला येताना आधी 9 महिने आईच्या गर्भात पचलो रे, विष्ठामूत्रात पचलो रे, पचलो. वसे गर्भी मातेच्या उदरी. आणि एका उदरात नाही हो, निरनिराळ्या माता, निरनिराळे गर्भ, निरनिराळे योनी. 184 योनीद्वारी झालो भिकारी याचे. पराधीन झालो. जिणे पराधीन, सतत कोणाच्या ना कोणाच्या हातात. आणि ते सगळे कसायासारखे लोक. जिणे पराधीन आणि काय. आणि संचित प्रारब्धन क्रियमाण या 3 जणांनी तर मला असं दाबून आणि घुसमडून घेतलं. भोंडची सत्ता आपली. मला जर वाटलं देवा की मला थोडं थांबावं, जरा विश्रांती घेऊ द्यावं, मला नाही विश्रांती घेऊ. पोट भरत नाही आणि विसावा मिळत नाही. दोन्ही गोष्टी. पोट न भरे पोट नाही विसावा. नाही नियम एक ठाव गावा. या गावाला आता इथंच राहीन म्हणून नाही. हकालपट्टी होती माझी इथून तिकडं, या येणीतून त्या येते, त्या येणे त्या येणे. नाही सत्ता न फिरे ऐशी देवा, लाही जीवा खापर भातर.
मी आता फिरणार नाही, मी आता इथंच बसून राहीन अशी सत्ता नाही. लगेच मागून लात कमरेत घातली जाते की पुढं माणूस पडतो. अशी गोष्ट आहे, पुढं माणूस पडतो. ते मागे काही समाजाचे गुन्हे होते आमच्या जवळच्या एका गावात. गुंड होता मोठा, त्याला कोणी हिंमत नव्हतं करीत त्याच्याशी बोलायची, आणि तो गुन्ह्यात सापडला. आणि पोलीस आले, त्याला वाटलं पोलिसाची हिंमत नाही होणार मला काही करण्याची. तो त्यालाही आरे तुरे बोलत होता, आदवा तदवा बोलत होता. त्या पोलिसाने आधी शांत घेतलं. PSI होता. मग त्याला म्हणे चला, चालत नाही. मग मागे जाऊन बुटाची अशी एक लाथ घातली की धाडकन पुढं पडला, त्या गाडीवरच पडला, त्याचं तोंड फुटलं त्याने. अशी गोष्ट घडली होती. तेव्हा तिथे करुणा नाही, तिथे काही अशा प्रकारचं नाही. अशी गोष्ट आहे. हां काय हां नाही सत्ता नफिरी ऐशी जेव्हा मागून लाथ घातली जाते, आणि त्यावेळेस लाही जीवा खापरी तडफडी. खापराच्या भांड्यामध्ये ज्वारीच्या ओली ज्वारी उमलं करून त्याच्यावरच्या लाह्या फोडल्या जाते, त्याचे फाडकन फुटून जाती. त्याप्रमाणे या जीवाची लाही लाही होती, लाही लाही होती जीवा. देवा खूप दुःख भोगलं आहे हे असं. म्हणजे जीव कसा दुःख भोगतो त्याचं अशा प्रकारचं आहे. ऐसे ऐसा काळ बहुत गेला ऐशे. ते का एक दिवस का 2 दिवस का तासभर दुःख आहे? नाही नाही, खूप काळ गेला. पुढं किती जाणार आहे माहीत नाही, आणि पुढे नेणं किती. आणि खंडना नाही, पुनरावृत्ती, विसावाच नाही, पोट भरणं नाही, उपाशी पोटी मागे दनादन मार देऊन काम करून घेतलं जात आहे. सक्त मजुरीची शिक्षा. काय करू, कसं सोसू, सोसत नाही, पळता येत नाही, मरता येत नाही, जगता येत नाही. अशी गोष्ट. देवा मग कल्पांती तरी वेगळे, कल्पांतापर्यंत झाल्यावर कल्पांतात तरी मला वेगळं कर रे देवा. मला नको यात ठेवू, नको यात ठेवू. रोज आळवावं, रोज आळवावं, पोट तिडकीने आळवावं. ऐसे दुःख कोण हरील माझे, कोणा भार घालू आपले ओझे. सगळे दुःखच भोगणारे माझ्यासोबत समोर, दुःख दुर्शन करणारं कोणी नाही. कोणाला दुःख सांगू, कोणा भार घालू आपले. मला एकच लक्षात आलंय आता, भवसिंधू तारक नाम तुझे धावसी कार्य आडली. तुझं नाव भवसिंधू तरुण नेणार आहे ते मी घेऊ लागलो, आणि आडलं की तू काम आडलं की तिथं धावून येतोस. आता धाव घाली नारायणा. आता नको अंत पाहू, आता नको अंत पाहू, आता अंत नको पाहू, आता धाव घाली नारायणा. मज कारणे रंका दिना नारायणा. आता धाव घाली नारायणा, आता धाव घाली. गुण न विचारी अवगुणा. मी हा गुणी का अवगुणी विचारू नका. आणि हे कोण बोलतंय, तुका करुणा भागी. अंबरडा फोडून, टाहो फोडून, आरडून ओरडून, हात वर करून, अंगाची लाही लाही होऊन, नाचून, अशा प्रकारचं तुकाराम महाराज टाहो फोडून देवाला आळवतात. अशा प्रकारचे जे आळवीत असतील तुटती बंधने, जरी देवा आळवी, तर ही सगळी बंधनं तुटतात. म्हणून हे जगाच्या बाजारात आलेल्या बाजारकऱ्यांनो, हात उभारून तुकाराम महाराज म्हणतात, हाकारोनी साखे तुका, की तुम्ही सावध व्हा. या बाजाराचा भरोसा धरू नका. या बाजारात जसे आला तसेच जाऊ नका. या काम करून जा, देवाला आळवून सगळी बंधनं तोडून जा, म्हणजे जीवन यात्रेचं सफलता करा. अशा प्रकारचा तुकाराम महाराजांचा हा तळतळीचा, कळवळीचा, हळहळीचा, तळमळीचा जो उपदेश आहे तो आपल्या गाठी पक्का बांधावा. आणि या बाजारात या उपदेशाचा उपयोग करून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळी बाकी मिटवून, आपल्यावर कर्जही राहणार नाही ना आपलं कोणाचं राहणार नाही, मोकळं होऊन भगवंताच्या भेटीला जाऊन आपली जीवनयात्रा सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे ठेवून झाली सेवा माऊलींच्या चरणी समर्पण करून आपण इथेच या वाणीला पूर्ण विराम देऊ. तुका म्हणे पराधीने झाली ओढली यारुणे, झाली ओढली यारुणे, झाली ओढली यारुणे.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम